दर्शक हो, आत्ताच गाथा नवनाथाची या मालिकेतील मच्छिंद्रनाथ अर्थात जयेशना आपण ऐकले. आता त्याच मालिकेतील दुसरे म्हणजे गोरक्षनाथ आणि ज्यांनी महादेवाची देखील भूमिका साकार केली आहे ते घाणेकर आत्ता माझ्यासोबत आहेत. अर्थात नकुल घाणेकर, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. धन्यवाद. तोच एक छोटासा प्रश्न आहे की या मालिकेमध्ये आपली निवड ॲज अ गोरक्षनाथ आणि महादेव असे दोन भूमिकेसाठी झाली. काय सांगा सर आमच्या प्रेक्षकांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या मालिकेत मी दोन भूमिका करतो आहे. मी या मालिकेच्या पहिल्या एपिसोडच्या पहिल्या सीनच्या पहिल्या डायलॉगपासनं या मालिकेत आहे. आणि तेव्हा मी महादेवांची भूमिका करत होतो आणि साधारण 6-7 महिन्यानंतर मला गोरक्षनाथांची भूमिकासुद्धा कराल का अशी विचारणा झाली. मला असं वाटतं की अशी संधी मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि सोनी मराठी वाहिनीने ही संधी उपलब्ध करून दिली आणि एवकडी प्रोडक्शन्स म्हणजे आमचे संतोष अयाचित सर यांच्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आणि अनेक वर्ष मी स्वतः एक कथक नर्तक असल्यामुळे मी महादेवांची म्हणजे नटराजांची पूजा आम्ही करतच असतो. सगळेच शास्त्रीय नर्तक करतात आणि साक्षात त्यांची भूमिका करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणतात की गोरक्षनाथांना शिवगोरक्ष असं म्हणतात कारण ते सुद्धा महादेवांचे स्वरूप आहेत, अवतार आहेत. तर असं काहीतरी करायला मिळणं खूप मला असं वाटतं भाग्याची गोष्ट आहे. आणि काहीतरी चांगलं केलं असेल, पुण्य असेल, अभ्यास केला असेल, त्यामुळे करायला मिळालं. तसं तर तुमचं महादेवाची भूमिका तुम्ही आधी केली आणि मग नंतर गोरक्षनाथांची भूमिका मिळाली त्याच तुमच्या अभिनयाच्या जोरावर किंवा काय सांगाल? हो, म्हणजे योगायोग आहे, काय म्हणतात त्याला, आशीर्वाद आहेत गुरूंचे, आईवडिलांचे. कारण आणि ना कसं असतं, मला नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लिहून ठेवलेल्या असतात, आपल्याला माहिती नसतं. आपण त्याच्या मागे जास्त पळत गेलो तर एखाद वेळेस ते नाही मिळत, पण मेहनत करत राहिलो आणि जर निष्ठा ठेवली, श्रद्धा ठेवली तर त्या मिळून जातात. तर एक मला सांगायला आवडेल की लॉकडाऊनमध्ये मी माझ्या मामाच्या घरी राहत होतो. कारण सगळीकडे कोविड केसेस होत म्हणून मी पुण्याला गेलो होतो. तर तिथे एका कबडची आवरावरी करता करता मला नवनाथ भक्तिसार मिळालं, ग्रंथ सापडला आणि त्याच दिवशी मला फोन आला होता की तुम्ही ही भूमिका कराल का. आणि मग त्यानंतर 6 महिन्यांनी मला असं वाटतं की बहुतेक त्यांना असं वाटलं की शिवगोरक्षनाथ असा त्यांचा विचार होता की ते महादेवांचेच स्वरूप आहे, म्हणून मग मला विचारणा झाली. घाणेकर हे आडनाव म्हणजे अभिनय क्षेत्रात खूप वर्षापासून आहे, तुम्ही हे करताय. तर अभिनयाचा हा घाणेकरी जो आहे संबंध तो काय सांगू शकाल किंवा अभिनयाबद्दल तुमच्या अभिनयाबद्दल किंवा तुमच्या पास्टबद्दल काय सांगू शकाल? काशीनाथ घाणेकर खूपच मोठं नाव आहे आणि माझ्या आजोबांच्या ते चुलत नातेवाईकांमध्येच आहेत. आणि मी म्हणजे काय लकी समजतो, पण एक खूप दडपण असतं की ते नाव जोडलं गेलं आहे. पण मी खूप आधीपासून कथ्थक नर्तक आहे, नाटकात कामं पण केली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याच्या अभ्यासामुळे अभिनयाचा सराव झाला आणि त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकलो आणि आता इथे हे प्रयत्न करतो आहे. दर्शको, सोनी मराठीवर ही जी मालिका आहे ती रोज सोमवार ते शनिवार सायंकाळी 6:30 वाजता प्रसारित होते आणि तो बघण्याचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे, फार वेगळा आहे. आपण या मालिकेचा आनंद घ्यावा असं मी स्वतः सांगतो आहे. त्याचबरोबर घाणेकरांना जी विनंती करतो आहे की त्यांनी आमच्या दर्शकांना थोडंसं आवाहन करावं. आत्तापर्यंत जवळजवळ 900 भाग आम्ही पूर्ण केलेत आणि अगदी लहान मुलांच्या म्हणजे तोंडावर सुद्धा आमच्या मालिकेचं शीर्षक गीत अनेकदा पाठ झालेलं मी ऐकलं आहे. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ही मालिका बघतात. अध्यात्मावर असलेली एक मालिका आहे ज्यात आपल्या संस्कृतीशी निगडीत, गुरु शिष्य परंपरेशी निगडीत आपल्याला बरंच काय काय समजतं. मला स्वतःला ही मालिका मिळाल्यावर नाथ परंपरेबद्दल बरंच काय काय कळलं. आणि मला असं वाटतं की आजच्या युवा पिढीला नाथ परंपरेबद्दल किंवा गुरु शिष्य परंपरेबद्दल त्याच्या डेप्थबद्दल कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे मोठं काम सोनी मराठी करत आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर गाथा नवनाथांची. थँक्यू. धन्यवाद घाणेकर साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपण आमच्या दर्शकांशी बातचीत केली त्याबद्दल.
गाथा नवनाथाची या मालिकेतील 2 कलाकार आज आपल्या सोलापुरात आले होते आणि माझा योग असा आहे की त्यांच्या दोघांशी बातचीत करण्याची मला संधी मिळाली. आज आणखी एक मालिकेचे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण आता या ठिकाणी थोड्या वेळानंतर बातचीत करणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी घेऊ एक छोटीशी विश्रांती. धन्यवाद.